नमस्कार मित्रांनो, मी राहुल वाघ आणि तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, महाडीबीटी पोर्टलवरती अर्ज करून वेगवेगळ्या कृषी घटकांबाबत जसे ट्रॅक्टर, कृषी अवजारे बँक, ठिबक सिंचन, ट्रॅक्टर चलित विविध अवजारे, मळणी यंत्र, टोकन यंत्र व अजून खूप सारे वेगवेगळे कृषी घटकांकरिता अनुदान मिळविता येते. मित्रांनो, मागील महिन्यात खूप साऱ्या शेतकऱ्यांची निवड ही झालेली होती. आता ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले नव्हते, अशा शेतकऱ्यांना परत एकदा या ठिकाणी अर्ज सादर करून अनुदान मिळवण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अर्ध्यावरती व्हिडिओ पाहून बंद केला तर संपूर्ण प्रक्रिया तुम्हाला समजणार नाही. तर मित्रांनो, संपूर्ण विषय कसा आहे ते या ठिकाणी समजून घेऊया. तर मित्रांनो, सुरुवात होती ती लॉटरी पद्धतीने शेतकऱ्याची निवड रद्द करून प्रथम अर्ज जो करेल त्याची निवड लाभ देण्याकरिता प्रथम करणे या कृषी विभागाने घेतलेल्या नवीन निर्णयापासून. मित्रांनो, या नवीन निर्णयाची अंमलबजावणी होऊन खूप मोठ्या प्रमाणात मागील महिन्यात शेतकऱ्यांची विविध अनुदान घटकांकरिता निवड ही करण्यात आलेली आहे. त्याबाबत मेसेज शेतकऱ्यांना पाठवण्यात आले. निवड झालेल्या शेतकऱ्यांकरिता आता पुढची प्रक्रिया अशी होती की शेतकऱ्यांनी निवड झाल्याचा मेसेज मिळाल्यानंतर 10 दिवसाच्या आत संबंधित कृषी अवजाराचे कोटेशन महाडीबीटी पोर्टलवरती लॉग इन करून अपलोड करायचे होते. त्यानंतर संबंधित कागदपत्राची तपासणी होऊन कृषी विभाग त्या शेतकऱ्याला अवजार खरेदी करण्याकरिता पूर्वसंमती देते. पूर्वसंमती दिल्याबाबत सुद्धा त्या शेतकऱ्याला कृषी विभागाकडून मेसेज हा पाठविला जातो. पूर्वसंमती मिळाल्यानंतर 1 महिन्याच्या आत संबंधित अवजार खरेदी करून त्या शेतकऱ्याला त्याचे जीएसटी बिल परत महाडीबीटी पोर्टलवरती अपलोड हे करावे लागते. पण मित्रांनो, मध्यंतरी असा विषय झाला की शेतकऱ्यांची खूप मोठ्या प्रमाणात निवड झाल्यामुळे काही कंपन्यांच्या अवजाराची कमतरता ही मार्केटमध्ये झाली. म्हणजे शॉर्टेज या ठिकाणी बऱ्याचशा अवजारांचा यायला लागला. अशा वेळी मित्रांनो, कंपन्यांच्या विनंतीवरून कृषी विभागाने 1 महिन्याच्या आत अवजार खरेदीची अट ही शिथिल केली, जेणेकरून शेतकऱ्यांना हवे ते अवजार खरेदी करता यावेत. आता मित्रांनो, तुम्ही म्हणाल या सर्व गोष्टीचा महाडीबीटी पोर्टलवरती नवीन अर्ज करून अनुदान मिळविण्याशी काय संबंध? तर मित्रांनो, विषय असा आहे की खूप शेतकऱ्यांनी विविध कृषी अवजारांकरिता अर्ज केले होते. त्यांची निवड सुद्धा झाली. मात्र यातील खूप मोठ्या प्रमाणातील शेतकऱ्यांनी निवड होऊन सुद्धा कागदपत्रे सादर केलेली नाहीत. यातून हे स्पष्ट झाले की शेतकऱ्यांनी अर्ज करायचा म्हणून या ठिकाणी केलेला होता किंवा त्यांना अवजारे घ्यायची होती, पण आता त्यांना ती घ्यायची नाहीये. यामुळे मित्रांनो, कृषी विभागाने निवड झालेल्या बऱ्याच शेतकऱ्यांना पूर्वसंमती देण्याची प्रक्रिया सुद्धा थांबविलेली आहे. मित्रांनो, आता कृषी विभागाने निवड झालेल्या शेतकऱ्यांना परत एकदा मेसेज पाठवून येत्या 7 दिवसाच्या आत म्हणजेच 9 जानेवारी 2026 पर्यंत कागदपत्रे सादर करायला सांगितलेली आहेत. मित्रांनो, संबंधित शेतकऱ्यांनी तसे न केल्यास त्या शेतकऱ्याची निवड ही कृषी विभागामार्फत रद्द करण्यात येणार आहे. यामुळे मित्रांनो, येत्या काळात खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची निवड ही रद्द होणार आहे. यामुळे कृषी विभागाच्या नवीन नियमानुसार प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम लाभ या तत्वानुसार आता जे शेतकरी नव्याने अर्ज सादर करतील अशा शेतकऱ्यांची निवड या ठिकाणी लवकरच पुढच्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात होणार आहे. यामुळे मित्रांनो, पहिल्या टप्प्यात तुम्ही अर्ज सादर न केल्यामुळे तुम्ही लाभ मिळण्यापासून हुकला असाल, तर आता तुम्हाला हव्या त्या कृषी अवजाराकरिता लवकरात लवकर महाडीबीटी फार्मर पोर्टलवरती अर्ज सादर करा. पुढच्या टप्प्यात तुमची निवड होऊन अनुदानाचा लाभ हा नक्कीच तुम्हाला या ठिकाणी मिळविण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तसेच आपल्या शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या संधीचा लाभ हा घेता येईल. तर चला मित्रांनो, भेटूया लवकरच अशा नवीन माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.